ज्या वेळेला एखाद्या स्त्रीची मासिक पाळी फिक्स दर महिन्याला येत असते, महिन्याला 28 ते 30 दिवसाला, तर साधारणपणे त्यातील 14 दिवस मायनस केले तर 28 दिवसाची जर सायकल असेल तर 14व्या दिवशी तिचा ओव्ह्युलेशन होतो. हा एक बेसिक रूल असतो. तर साधारण 10 ते 16 या दिवसाच्या दरम्यान जर एक दिवस आड त्या दाम्पत्याने संभोगाद्वारे प्रयत्न केले तर गर्भधारण होण्याची शक्यता वाढत असते, कारण तो तिचा ओव्ह्युलेशनचा पिरियड असतो. याच्या उलट जर 25 दिवसाची सायकल असेल तर 11व्या दिवशी ओव्ह्युलेशन होईल, किंवा 30 दिवसाची सायकल असेल तर 16व्या दिवशी ओव्ह्युलेशन होईल. तर याच्यासाठी ते ओव्ह्युलेशनचं ट्रॅकिंग जे आहे, तर हे ओव्ह्युलेशन ट्रॅक करणं गरजेचं असतं. पण हे ओव्ह्युलेशन ट्रॅक न करता जर गर्भधारण करायचे असेल तर आपण या पद्धतीने करू शकतो. आम्ही काय करतो, एखादा जर खेड्यातलं रुग्ण असेल, त्याला आता हे ओव्ह्युलेशन आणि त्याला मासिक पाळीचे डेट समजत नाही, त्यांना मी छोटं 20 रुपयाचं कॅलेंडर आणायला सांगतो, जे पॉकेट कॅलेंडर असतं, आणि त्याच्यावरती आम्ही त्यांचे मार्क करून घेतो, ब्लिडिंगचे डेज किती आहेत ते. जे ब्लिडिंगचे डेज आहेत तिथून आपण त्यांना कॅल्क्युलेट करून देतो की या तारखेला आपल्याला एक दिवस आड आपल्याला प्रयत्न करायचा आहे, किंवा या दिवसानंतर तुम्ही संभोग कंटिन्यू चालू ठेवा. सो दॅट त्यांना सांगणं सोपं पडतं. त्यांना काय ॲप वापरता येत नाही, त्यांना ट्रॅकिंग करता येत नाही, तर अशा केसेसमध्ये आपण अशा पद्धतीनं मदत करत असतो. त्यामुळं गर्भधारणा जर व्हायची असेल तर 10 ते 16 दिवस हा गोल्डन पिरियड आपण म्हणू शकतो.